सोलापूरच्या पाणी पुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या व्यस्ततेतही सोलापूर शहराच्या विकास कामांना प्राधान्य देत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी राज्याच्या नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांच्या समवेत बैठक घेतली। सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1400 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना जागतिक बँकेकडे अंतिम मंजुरीसाठी आहे। त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याने त्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांच्या समवेत चर्चा केली। सोलापूर शहरासाठी केंद्र शासनाकडून 100 ई-बस मंजूर करण्यात आले आहेत। या बस लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी अनेकदा सभागृहात केली आहे। कंपनीशी करार पूर्ण झाला असून वाहनतळाचे काम देखील पूर्ण झाले आहे। मात्र तरी देखील सोलापूर शहराला बस मिळण्यामध्ये दिरंगाई होत असल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत पाठपुरावा करण्यासाठी डॉक्टर के.एच. गोविंदराज यांच्या समवेत बैठक घेतली। पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या फाईलमधील त्रुटी वर्षभरापासून पूर्ण करून ती फाईल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली आहे। या फाईलला केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी मिळावी याकरता नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी विनंती पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केली। त्यांच्या या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर शहर विकासाचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।